हॅलो एव्हरीवन. सो आज आपण ज्या मूवीच्या बद्दल इथे डिस्कस करणार आहोत त्या मूवीचं नाव आहे मर्दानी 3. सो या मूवीचा ट्रेलर नुकताच काही दिवसांपूर्वी आपल्या पुढे लॉन्च केला गेला आहे. मूवीचं प्रोडक्शन आहे यशराज फिल्मचं आणि हा पूर्ण या सिरीज मधला थर्ड पार्ट आपल्या पुढे आता येणार आहे. मूवी रिलीज होणार आहे 30 जानेवारी 2026 रोजी. यावेळी मूवीला डिरेक्ट करणार आहे अभिराज मीनावाला. ऍट द सेम टाइम मला ह्या ट्रेलर बाबतीत सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट ही वाटली की त्यांनी आधीच्या 3 पार्ट्स मध्ये जी काही स्टोरी लाईन होती त्यालाच अनुसरून ऑन द सेम पेज सेम लाईन त्यांनी यावेळीची स्टोरी थोडीशी मॉडिफाय केलेली आपल्याला बघायला मिळते. सो आता आपण डिस्कस करूया मूवीच्या स्टोरी लाईन बद्दल. सो मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळते एक मेन विलन जी आहे बेगर माफिया, जिचं नाव आहे अम्मा. तर तिला इथे पकडण्यासाठी आपल्याकडे पहिल्या 2 पार्ट मधली जी पोलीस ऑफिसर आहे शिवानी शिवाजी रॉय, जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे नन अदर दॅन राणी मुखर्जी. सो ती यावेळी देखील पोलीस ऑफिसर, तिला हा रोल असाइन केला जातोय. सुरुवातीला तिच्या कानावरती ही न्यूज पडते की एका ठराविक डिस्ट्रिक्टमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मुली अबडक्ट होत आहेत, मुली गायब होत आहेत, कुठूनही उचलल्या जात आहेत मुली, आणि त्या मुलींचं वयोमान एक सरासरी आहे 8 ते 11 वर्षांचं. मग या पर्टिक्युलर एज मधल्याच मुलींना का उचललं जातं या गोष्टीचा ज्यावेळी ती मागोवा घ्यायला सुरुवात करते त्यावेळी तिला आणि तिच्या टीमला नंतर कळतं की आपण ह्याला डिस्ट्रिक्ट लेवलचे गेम समजतो, ऍक्च्युली ही लोक तर रणजी खेळतात. दॅट मीन्स स्टेट लेवलचा अफेअर मोठा हा घडलेला आहे. आणि त्यांच्याकडे डेटा असा आहे तो ज्यावेळी त्यांना कळतं की 3 महिन्यामध्ये 93 गर्ल्स, एकूण 93 मुलींचं ऑलरेडी अपहरण झालेलं असतं. मग व्हॉट इज इट ऑल अबाउट, कशा बाबतीत हे घडतंय ह्याचा ज्यावेळी ते तपास घेतात त्यावेळी त्यांना समजतं की हे फक्त ह्युमन ट्रॅफिकिंगच्या रिलेटेड केस नसून हा फार मोठा एक रॅकेट चालवला जातोय. मग त्यावेळी कशा पद्धतीने तुम्हाला तिथे पोलीस आणि अम्मा हिच्यामधली जी काही तुम्हाला तिथे चढाओढ बघायला मिळणार आहे, दॅट इज व्हेरी एक्साइटिंग. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही होती की ट्रेलरमध्ये जो ट्रेलरचं प्रत्येक काम असलं पाहिजे की तुमची एक्साइटमेंट ऍट पीक नेणं, हा ट्रेलर जरूर करतोय. ज्यावेळी मी हा ट्रेलर बघितला मला आय वुड बी व्हेरी ऑनेस्ट, राणी मुखर्जी ऑफकोर्स तिचं कॅरेक्टर हे एक लाजवाबच आहे. ऑलरेडी पहिल्या 2 पार्ट्स इतके सुंदर त्यामुळे गाजलेत. बट यावेळी मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही आहे की मूवीतला विलन तितक्याच तोडीस तोड दिसतोय. सो अम्मा जे कॅरेक्टर आहे ते कुठेतरी आपल्या सगळ्यांवरती एक हावी होणार आहे. नॉट इन द निगेटिव्ह सेन्स, व्हॉट आय मीन टू से इज की ते विलनच आहे ऑफकोर्स, त्यामुळे ते तुम्हाला निगेटिव्ह कॅरेक्टर्स पोर्ट्रे तिथे होणार आहे. बट तुम्ही स्टोरीमध्ये पूर्णपणे खिळवून चालते त्या अम्मा या कॅरेक्टरमुळे. ऑल्सो मूवीमध्ये काही कमालीचे डायलॉग्स पण असणार आहेत. त्याची एक झलक आपल्याला ट्रेलरमध्ये बघायला मिळते, ज्यामध्ये राणी मुखर्जी दॅट इज शिवानी रॉय पोलीस ऑफिसर अम्मा सोबत कॉलवरती आहे आणि ज्यावेळी तिला अम्मा थोडीशी धमकावते की मला जेव्हा सिग्नलवरून वेगवेगळे पोलिसांना मला जे कट द्यावे लागतात, तर जेव्हा माझे भिकारी छोटीशी मुलं पैसे कमवतात त्यातला काही कट हा पोलीस ऑफिसर्सना पण जातो, तर तुझ्यापर्यंत आतापर्यंत कुठला कट गेला नाही का? त्यावेळी राणी मुखर्जीचं शिवानी रॉयचं त्यावेळी उत्तर इतकं सुंदर आहे. ती म्हणते की तुझं नशीब खराब आहे की तू आता पहिल्यांदा अशा एका प्रामाणिक पोलीस ऑफिसरच्या पंगे पडलेली आहेस. तो ये जो पुलिस ऑफिसर ये किसी से कट नहीं लेती, ये तेरे जैसों को काट के रख देती है. सो वाव, दॅट वॉज अ गुजबम्प मोमेंट इन द ट्रेलर. बाकी आय वुड से की मूवीकडून मला तरी खूप जास्त अपेक्षा आहे. 30 जानेवारी मूवीची रिलीज डेट आहे. सो या तारखेला बरेचसे चित्रपट रिलीज होणार आहेत, बट आय वुड प्रेफर टू गो अँड वॉच दिस वन पर्टिक्युलर ऍट दी अर्लिएस्ट पॉसिबल. इनफॅक्ट 30 जानेवारी खूप लांबची डेट आहे, मला वाटतं आय कांट कंट्रोल माय एक्साइटमेंट. मूवीच्या थोडीशी आता आपण ह्याच्या आधीच्या पार्ट्स बद्दल थोडीशी चर्चा करूया. सगळ्यात पहिला पार्ट जो आला होता दॅट वॉज रिलीज इन 2014, मर्दानी. त्या मूवीचे डिरेक्टर होते प्रदीप सरकार आणि त्या मूवीला लिहिलं होतं गोपी पुत्रन यांनी. त्या मूवीमध्ये देखील ह्युमन ट्रॅफिकिंग कसं माफियाज मार्फत हँडल केलं जातं यावरती फोकस पूर्ण केला होता. तो मूवी देखील खूप जास्त चालला, म्हणजे वर्ड ऑफ माउथ खूप चांगला होता, पण बॉक्स ऑफिस कलेक्शन वॉज सो. मूवीचं त्यावेळी बजेट होतं रफली 21 करोडचं आणि मूवीने अराउंड 59 करोड त्यावेळी कमवले होते. देन सेकंड पार्ट गॉट रिलीज इन 2019, मर्दानी 2, ज्यामध्ये ती स्टोरी होती एक 21 वर्षाच्या थोड्याशा मूर्ख बावळट सायकोपॅथची, जो एक रेपिस्ट असतो आणि मर्डरर असतो आणि त्याला एक पॉलिटिशियनचा बॅकअप देखील असतो. बाकी मला पूर्ण स्टोरी दोन्ही फिल्मची फोडायची नाही. जर तुम्ही आधीचे पार्ट्स बघितले नसतील तर तुम्हाला अजूनही वेळ आहे. 30 जानेवारीच्या आधी मेकअप युअर माइंड, दोन्ही पार्ट्स बघा आणि त्याचा देखील छान आनंद घ्या, सो दॅट यू आर प्रिपेअर्ड फॉर मर्दानी 3 नाव. सेकंड पार्ट बाबतीत अजून एक मला कौतुकास्पद गोष्ट ही वाटते की पहिला पार्ट ज्यांनी लिहिला होता गोपीपुत्रन, ह्यांनी सेकंड पार्ट लिहिला पण आहे आणि तेच त्या मूवीचे डिरेक्टर पण आहेत. थर्ड पार्ट मध्ये जसं मी मगाशी म्हटलं की आता आपल्याकडे एक नवीन डिरेक्टर आहे, बट ट्रेलर मधून तरी मला वाटतं की कुठेही काही तुम्हाला उणीव भासणार नाहीये. पहिल्या 2 मध्ये जो काही धमाका वाटत होता, जेवढी एक्साइटमेंट होती,
आय वुड से त्याच्या टेनफोल्ड एक्साइटमेंट मला या फक्त काही मिनिटांच्या क्लिपमध्ये ट्रेलरमध्ये जाणवली आहे. आय एम व्हेरी मच एक्सायटेड अबाउट दिस पर्टिक्युलर ट्रेलर. बाकी तुम्हाला आपला ट्रेलरचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि आय वुड रेकमेंड की हा मूवी नक्कीच सुंदर असणार आहे. ज्यावेळी राणी मुखर्जी सारखी कसलेली कलाकार इथे तुम्हाला पुन्हा एकदा तिच्या मेन अवतारमध्ये बघायला मिळते. राणी मुखर्जीचे बाकीचे परफॉर्मन्स पूर्ण तुम्ही एका बाजूला ठेवू शकता आणि मर्दानीमध्ये तिची जो शिवाजी रॉय जो कॅरेक्टर प्ले केलेलं आहे पोलीस ऑफिसरचं लाजवाब आहे. ते आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी तिच्याबद्दल एक आपलेपणा आणि एक पोलीस ऑफिसरला सलाम करण्याची भावना निर्माण करणे इतपत ते कॅरेक्टर तुम्हाला सक्षमरित्या डिरेक्टर्सनं प्रत्येक पार्टमध्ये मांडलेलं बघायला मिळतं. सो जरूर तुम्हाला मूवी आवडेल. मूवी थिएटरमध्ये बघण्यासाठी प्रत्येकाने तयार व्हा आणि बॉक्स ऑफिसवरती आय थिंक यावेळी पहिल्या 2 पार्ट्सपेक्षा रेकॉर्ड ब्रेकिंग काहीतरी कलेक्शन जरूर होईल. ठीक आहे, भेटूयात आपण पुढच्या रिव्ह्यू मध्ये. टिल देन धन्यवाद.